नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आपल्या एका वाशिमच्या दादांची कमेंट आलेली होती. तुम्ही खाली दिलेले फोटो पाहू शकता शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी प्रोफेनोफॉस 40% आणि सायपरमेथ्रिन 4% आणि त्याच्यासोबत त्यांनी 319 चा पंपाला आपला प्रोफेनोफॉस 40% आणि सायपरमेथ्रिन 4% हा 25 ते 30 ml चा यूज केला होता आणि प्रतिपंप त्यांनी 321 चा देखील त्याच्यासोबत पंपामध्ये यूज केला होता. तर शेतकरी मित्रांनो, आपला मक्याचा प्लॉट जर लहान अवस्थेत असेल तर आपण जेवढा 20% क्लोरो इमेमॅक्टिन आणि मोनोझिनचा यूज करू शकतात तेवढं करा. आपल्या मक्याच्या प्लॉटवर जर आळी कमी असेल शेतकरी मित्रांनो, जेवढं आपल्याला कमी पॉवरचा यूज करता येईल तेवढं करा, जेणेकरून आपले झाडा ही भरणार नाही आणि आपल्या झाडाची आणि प्लॉटची कुठल्याही प्रकारची नुकसान होणार नाही, ही आपण काळजी घ्या शेतकरी मित्रांनो. या दादा त्यांच्या आता कुठे कुठे झाडांची म्हणजे झडण्यास सुरुवात झालेली आहे, साईडचे पानं हे देखील जळत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपलं देखील नुकसान होणार नाही, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवायचं कारण आहे. तर तुम्ही जेवढं आपल्याला कमी पॉवर म्हणजे 20% फ्लोरो किंवा इमेमॅक्टिन मोनोझिनचा यूज करू शकाल तेवढं करा. जेव्हा तुम्हाला जो प्रोडक्ट यूज करता येईल कमी पॉवरचा तो आपण देखील करू शकतात, पण आपल्या प्लॉटला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही असा प्रोडक्टचा यूज करा शेतकरी मित्रांनो.